नमस्कार. आपल्या सर्वांचे मनमंदिरा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय पहिला. या अध्यायाचे वाचन केल्याने किंवा या अध्यायाचे श्रवण केल्याने समस्त अशा पूर्व पापांचा नाश होतो आणि त्याचबरोबर तुमच्या हातातून पुण्यकृत्ये घडू लागतात. श्री गणेशाय नमः. भगवती सरस्वतींना नमस्कार. श्री गुरूंना नमस्कार. अंबिकासह विराजमान असणाऱ्या सदाशिवांना नमस्कार असो. हे शिवशंकर, तुम्ही ओंकार स्वरूप आहात. तुमचा अंतपार कोणालाही कळत नाही. तुम्ही सर्वांचे आद्य आहात, विश्वाचे आदी बीज आहात, मायेच्या पलीकडचे आहात. तुम्ही ब्रह्मानंदाचे पूर्णत्व आहात. अशा या सृष्टीत तुम्हीच एकमात्र शाश्वत आहात. तुम्ही गणपतीचे पिताजी आहात, जगाचे गुरु आहात. शिवजी, तुम्ही दिव्य ज्योती स्वरूप आहात. सर्वात पुरातन अर्थात सनातन पुरुष आहात. तुम्ही अनादिसिद्ध म्हणजेच स्वयंभू आहात. तुम्ही अनादिरूपी वनात नित्य विहार करता. तुम्ही त्रिगुणात्मक मायेचे चक्र अव्याहत चालवतात. उत्पत्ती, स्थिती, लय ही तुमची शाश्वत लीला आहे. तुम्ही अव्यय आहात, अविनाशी आहात. तुम्ही अनंत रूपे धारण करता. तुम्ही जगाचे अधिपती आहात, खरे पालनकर्ते आहात. शिवजी, तुम्ही तृतीय नेत्रांनी युक्त आहात, म्हणून तुम्हाला विरूपाक्ष म्हणतात. तुम्हाला 5 मुखे आहेत. तुम्हीच जीवांच्या सर्व कर्माचे एकमात्र अध्यक्ष आहात. शुद्ध चैतन्य हीच तुमची वास्तविकता आहे. तुम्हीच समस्त विश्वात अंतर्बाह्य भरून आहात. तुम्ही जीवांना गहन कर्मबंधनातून सोडवता. मनाला मोहित करणाऱ्या मदनांचे दहन करणाऱ्या शिवप्रभो, तुमचा जय जयकार असो. शिवजी, तुम्ही भक्तवत्सल व भक्तभिमानी आहात. हिमालयांचे जावई म्हणून सर्वश्रुत आहात. तुमच्या भाळी तृतीय नेत्र आहे. जगाच्या कल्याणासाठी हलाहल प्राशन केल्यामुळे तुमचा कंठ नीलवर्ण झाला आहे, म्हणून तुम्हाला नीलकंठ म्हणतात. तुम्ही उमादेवीचे पती आहात. तुमच्या मस्तकावरील जटाभारात स्वर्गलोकीची मंदाकिनी विराजमान आहे. ती जाईच्या पांढऱ्या शुभ्र माळेसारखी शोभून दिसते. गरुडवाहन विष्णूंना तुम्ही अत्यंत प्रिय आहात, म्हणूनच ते तुमचे नित्य ध्यान करतात. तुम्ही यक्षराज कुबेर यांचे मित्र आहात. पराक्रमाचे सूर्य अशीच तुमची प्रशंसा करतात. त्रिपुरासुराचा वध करून ती पदवी तुम्ही सार्थ केली आहे. तुम्ही दक्ष प्रजापतींचा यज्ञ विध्वंसून टाकलात. शिवजी, तुमची अंगकांती कापरासारखी गौरवर्ण आहे. तुमचा भालप्रदेश विशाल असून त्यावर मृगचिन्ह धारण करणारा चंद्र फारच शोभून दिसतो, म्हणूनच तुम्हाला भालचंद्र म्हणतात. तुम्ही भक्तांचे रक्षण करते आहात. जगाच्या हितासाठी तुम्ही विषही प्राशन केले. विश्वातील सर्व घडामोडींना तुम्ही साक्षी असल्यामुळे तुमच्या नकळत असे काहीही घडत नाही. सर्व प्रकारच्या भयांचा नाश करणारे आणि संसारातून मुक्त करणारे असे तुम्ही सर्वांगी नित्य भस्म लेपन करतात. शिवजी, विश्वाची उत्पत्ती, स्थिती, संहार याला तुम्हीच कारण आहात. तुम्ही हातामध्ये त्रिशूळ धारण करता. सिंहाचे चर्मवस्त्र म्हणून परिधान करता. तुम्ही देवाचे सेनापती स्कंद यांचे पिताजी आहात. तुमच्या मुखावर सदा सुहास्य विलसत असते. तुम्ही म्हणजे मायारूपी अरण्य जाळून टाकणारे अग्नी. तुम्ही म्हणजे ज्ञानाचे सघन रूप. तुम्ही म्हणजे सत चित्त आनंद स्वरूप ब्रह्म. तुम्ही निर्मळ आहात. तुमच्या अंतःकरणात परमशांती वास करते. तुम्ही म्हणजे कधीही विचलित न होणारे तत्व, जगाचे कल्याण करणारे, म्हणून तुम्हाला शिव म्हणतात. तुम्ही संपूर्ण विश्वाला सर्व काळ अंतर्बाह्य व्यापून आहात. कोट्यावधी सूर्या एवढे तुमचे तेज कधीही कमी होत नाही. शिवजी, तुम्ही कलियुगातील पापरूपी मलाचे दहन करता. आपल्या भक्तांना दोषमुक्त करता. तुम्ही अनंत ब्रह्मांडाचे स्वामी आहात. तुम्ही जगाचे रक्षण करता. श्री विष्णू म्हणजे कमलोद्भव ब्रह्मदेवाचे तात. त्यांचे मन तुमच्या ध्यानात रमते. तुम्ही जीवांना जन्ममरणाच्या फेऱ्यातून सोडवता, त्यांना मुक्ती देता. ब्रह्माजी, श्रीहरी, शेष, सहस्त्रार्जुन, इंद्र, देव आणि ब्राह्मण हे सर्व अहोरात्र तुमचे ध्यान करतात. भय म्हणजे प्रपंच, सृष्टीचा पसारा, संसार तोही तुम्हीच आहात आणि जीवांना संसारातील ताणापासून मुक्त करणारेही तुम्हीच आहात. तुम्ही पार्वतीचे पती आहात. तुम्ही स्मशानात म्हणजे शून्यस्थानी राहता, अर्थात तुमचे अव्यक्त अस्तित्व कोणाच्याही ध्यानात येत नाही. तुम्ही इंद्रियांना अगोचर आहात.
वैखरी वाणीने तुमच्याबद्दल कितीही सांगितले तरी तुम्ही तिच्याही पलीकडचे आहात. स्वर्गातील मंदाकिनी ही गंगा नावाने पृथ्वी तलावर आली. तिच्या तीरावर श्री क्षेत्र काशी या ठिकाणी तुम्ही विश्वेश्वर या नावाने विहार करता. शिवजी, महतत्त्वे तुमच्या मध्येच विलय पावतात. तुम्ही सर्परूपी भूषणे धारण करता. तुम्ही मद आणि गर्वाचे दमन करता. तुम्ही जन्मरहित आहात, अजिंक्य आहात, आनंदरूपी मेघ आहात. तुम्ही ओमकार स्वरूप आहात. गजासुराचे आणि मदनांचे मर्दन करणारे प्रचंड सामर्थ्यवान ईश्वर आहात. तुम्ही या अनंत सृष्टीचा गर्भ अर्थात आदिबीज आहात. म्हणूनच वेद आणि शास्त्रे अत्यंत आदराने तुम्हाला वंदन करतात. दिशा हीच तुमची वस्त्रे आहेत. तुम्ही अवयवरहित आहात, काळाच्या पलीकडचे आहात. तुम्ही उज्जैनी येथे महाकाल नावाने प्रसिद्ध आहात. तुमच्या स्मरणाने मृत्यूचे भय नाहीसे होते. शिवजी, तुम्ही दुर्भाग्यरूपी जंगलाचे भस्म करणारे महान अग्नी आहात. तुमच्या कृपेने भक्तजन भाग्यवान होतात. म्हणूनच तुम्ही भक्तांचे अत्यंत प्रिय उपास्य दैवत आहात. तुम्ही वेणू राजांचे भयंकर पाप हरण करणारे सनातन घृष्णेश्वर आहात. उमादेवी मनोमन नेहमी तुमचे चिंतन करतात आणि तुम्हीही भक्तांच्या हृदयरूपी कमळात मुग्ध भ्रमर होऊन वास करतात. हे भाळी चंद्रकोर धारण करणाऱ्या शंभो, तुम्ही सौराष्ट्र देशात सोमनाथ या नावाने अधिष्ठित आहात. शिवजी, तुमचे नेत्र कमळासमान आहेत. तुम्ही करुणेचे अथांग सागर आहात. तुम्ही रुद्राक्षाची भूषणे धारण करता. तुम्ही महाकाय आहात. तुमचे रूप भयंकर असले तरी तुम्ही अपार तपश्चर्या करणारे सर्वश्रेष्ठ तपस्वी आहात. तुम्ही भीमाशंकर या नावानेही प्रसिद्ध आहात. नागांना अंकित करणारे, नागभूषणे व नागेंद्राची कुंडले धारण करणारे, नागचर्म परिधान करणारे, नागांचे रक्षण करणारे असे तुम्ही गणपतीचे जनक नागनाथ हे नाव धारण करून ज्योतिर्लिंग स्वरूपात राहता. शंभू महादेवा, देवराज इंद्र हे वत्रासुराचे शत्रू, त्यांचा पराभव करणारे मेघनाथ पिता रावण यांना तुम्ही वरदान दिले. बाणासुरही तुमची प्रेमाने भक्ती करतात. तुम्ही पंचबाण मिरवणाऱ्या मदनांचा अंत केलात. तुम्ही भवरूपी रोगावर उपचार करणारे निष्णात वैद्य आहात. त्रिपुरासुराचा वध करणारे अत्यंत अद्भुत असे तुम्ही वैद्यनाथ नावाने प्रख्यात आहात. त्रिलोचन, तुम्ही त्रिगुणांच्या पलीकडचे आहात. आधी दैविक, आधी भौतिक, आध्यात्मिक असे त्रिविध ताप शांत करणारे आहात. तुम्ही स्वगत, सजातीय व विजातीय अशा त्रिविध भेदांनी रहित आहात. त्रिविध दोषरूपी अग्नी शांत करणारे आहात. म्हणूनच तुम्हाला त्र्यंबक म्हणतात. तुम्ही अत्यंत करुणा येणारे आहात. तुम्ही म्हणजे कामरूपी हत्तीचे विदारण करणारे सिंह. तुम्ही म्हणजे कृपेचे अथांग सागर. तुम्ही म्हणजे जगाच्या आनंदाचे मूलस्थान. तुम्ही हिमवंताच्या कन्यकांचे पती आहात. तुम्ही हिमालयात वास करता. हिम केदार नावाने अत्यंत प्रख्यात असे तुम्ही नित्य अभिनव रूपात दिसता. शिवमहाप्रभू, तुम्ही 5 मुकुट धारण करता. मायेची मलिनता दूर करता. आदी, मध्य, अंतरहित असे तुम्ही श्रीशैल्य पर्वतावर मल्लिकार्जुन नावाने वास करता. तुमचे श्रेष्ठत्व जाणून वेद अहोरात्र तुमचे गुणगान करतात. तुम्ही इंद्रशत्रू मेघनाथ यांचे पिता रावण यांना मारणाऱ्या श्रीरामांना अत्यंत प्रिय आहात. ते दशरथनंदन तुमच्यासमोर हात जोडून उभे आहेत. तेथे तुम्ही रामेश्वर नावाने जगद्गुरू म्हणून नित्य अधिष्ठित आहात. शिव महात्म्य. शिवजी, अशा प्रकारे तुम्ही सर्वोत्तम असून तुमचे अतर्क्य महात्म्य वेदशास्त्रांनाही वर्णन करता येत नाही. ब्रह्मानंदाचे शिष्य कवी श्रीधर हे प्रांजळपणे मान्य करतात. ते म्हणतात, हे देवादिदेवा, तुम्ही गुणाचे इतके अथांग सागर आहात की त्यात बुद्धी, चित्त व तर्क कितीही पोहले तरी त्यांना त्याचा पार लागत नाही. हे प्रभू, सुवर्ण पर्वतासह पृथ्वीचे वजन करण्यासाठी एवढा मोठा तराजू मी कुठून आणू? आकाश साठवून ठेवण्यासाठी भांडे कुठून आणू? समुद्राचे पाणी आणि वाळूचे कण कोणत्या मापाने मोजू? सूर्याला पाहण्यासाठी कोणता दिवा आणू? हे आदिनाथा, पृथ्वीचा कागद केला, पर्वतप्राय काजळ समुद्राच्या दौतीत मिसळून शाई बनवली आणि तीत कल्पवृक्षाची लेखणी बुडून स्वतः सरस्वती लिहायला बसल्या तरी त्यांनाही तुमचे महात्म्य लिहिता येणार नाही. जेथे शारदांची ही अवस्था तेथे माझे काय? मी तर एक पामर. मग तुमची थोरवी सांगणारी ग्रंथरचना मी कशी करणार? पण हीच गोष्ट तुम्ही स्वसिद्धीच न्यायची ठरवून माझ्यावर कृपा केलीत तर अशक्य ते काय? हे ईश्वर,
तुम्ही दीनबंधू आहात, करुणा सिंधू आहात. द्वितीयेच्या इवल्याशा चंद्रकोरीला लोक भावभक्तीने जीर्ण वस्त्राची चिंधी वाहतात. त्याचप्रमाणे मी अल्पमतीने तुमचे गुणगान करणार आहे. सत्यवतींचे महाज्ञानी पुत्र व्यास हे तुमचे महात्म्यरूपी आकाश भेदत गेले होते, पण त्यांनाही त्याचा अंत लागला नाही, म्हणून ते विनम्र भावाने तटस्थ राहिले. मी तर मंदमती पामर आहे, तुमच्या थोरवीच्या आकाशात कसा संचार करणार, पण तरीही प्राप्त जन्माचे सार्थक व्हावे म्हणून मी तुमच्या गुणांच्या सागरात मासा होऊन विहार करणार आहे. माझ्यावर तुमची कृपादृष्टी असू दे. तेव्हा श्रीधर कवींनी केलेली स्तुती व ग्रंथ निर्मितीविषयक त्यांचे मनोगत ऐकून दक्ष कन्येचे पती श्री शंकर अतिशय संतुष्ट झाले व म्हणाले, तुम्ही माझ्या अद्भुत लीलांचे वर्णन करणारा श्री शिवलीलामृत ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ करा. त्यात मी प्रासादिक रसपरी पोष करीन. पंडित जसा लहान शिशूचा हात धरून त्याला अक्षरे लिहायला शिकवतो, तसा मी तुमच्या मुखाने माझे समस्त गुण वदवीन. श्रोते हो, व्यासांनी स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात शिवलीलांचे वर्णन केले आहे. तोच शिवलीलामृत ग्रंथ होय. त्याच पवित्र कथा मी तुमच्यापुढे सादर करणार आहे. शिवमंत्राचे श्रेष्ठत्व जाणून घेऊया. प्राचीन काळी नैमिषारण्यात फार मोठे यज्ञसत्र चालले होते. त्यावेळी विश्रांतीच्या काळात महामुनी सूत उपस्थित ऋषींना व श्रोत्यांना पुराण कथांच्या माध्यमातून मार्गदर्शनपर उपदेश करत होते. त्याचवेळी श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत होते. या चर्चासत्रांनी सर्वांच्या ज्ञानात भर पडत होती. एके दिवशी शौनकादी ऋषी सुतांना म्हणाले, मुनीश्वर, तुम्ही आमच्या चित्तरूपी आकाशाला प्रकाशित करणारा चंद्र आहात. आता आमच्या कर्णरूपी चकोरांना तृप्त करा. तुम्ही आपल्या प्रासादिक वाणीने अनेक पुराणे कथन केली आहेत, भगवान विष्णूच्या लीला सांगितल्या आहेत आणि दशावतारांचे वर्णनही केले आहे. तुमच्या मुखातून महाभारत, रामायण, भागवत ऐकून आमचे कान तृप्त झाले आहेत. आता आम्हाला अत्यंत अद्भुत असा श्री शिवलीलामृत ग्रंथ ऐकण्याची इच्छा आहे, ती तुम्ही पूर्ण करा. ती विनंती ऐकून वेद व्यास शिष्य सूत अतिशय प्रसन्न झाले. ते श्रोत्यांना उद्देशून म्हणाले, शिवचरित्र परम आश्चर्यकारक आहे. याच्या श्रवणाने महापापांचे पर्वत जळून जातात, म्हणून हे लक्ष देऊ नये का? याच्या श्रवणाने भगवान शंकर तुम्हाला आयुष्य, आरोग्य, अपार ऐश्वर्य, उत्तम संतती, संपत्ती, ज्ञान, विवेक असे सर्व काही देतील. तुमचे सर्वार्थाने कल्याण करतील. शिवचरित्र अत्यंत निर्मळ आहे. ते ऐकल्याने कलिमल नष्ट होतो आणि सर्व तीर्थयात्रांचे, व्रतांचे व महाज्ञान केल्याचे पुण्यफल प्राप्त होते. सर्व यज्ञात जपयज्ञ श्रेष्ठ आहे. आता कोणत्या मंत्राचा जप करावा तेही सांगतो. ओम नमः शिवाय हा 6 अक्षरांचा शिवमंत्र सर्वश्रेष्ठ आहे. या मंत्राचा नित्य जप करावा. नमः शिवाय हा 5 अक्षरी मंत्रही तितकाच प्रभावी व फलदायी आहे. या मंत्राचा जप जीवांना संसाररूपी सागरातून तारून नेतो. म्हणूनच ब्रह्मादी देव व ऋषी याच मंत्राचा जप करतात. या शिवमंत्राच्या पठन प्रभावाने दुःख, दारिद्र्य, भय, शोक, काम, क्रोध, भेदभाव व पातके यांचा नाश होतो. पाठकाला समाधान प्राप्त होते, धैर्य येते, त्याचे पोषण होते. या महामंत्राचा महिमा अगाध आणि अवर्णनीय आहे. यानेच देवांचे व मुनीचे कल्याण होते. या महामंत्राचा महिमा अगाध आणि अवर्णनीय आहे. यानेच देवाचे व मुनीचे कल्याण होते. ज्याप्रमाणे नवग्रहात सूर्य श्रेष्ठ आहे, त्याचप्रमाणे मंत्रामध्ये नमः शिवाय हा मंत्र श्रेष्ठ आहे. ब्रह्मा विष्णू याचाच नित्य जप करतात. शास्त्रामध्ये वेदांत, तीर्थामध्ये प्रयाग, क्षेत्रामध्ये काशी, अस्त्रामध्ये पाशुपतास्त्र, देवामध्ये शंकर व पर्वतामध्ये मेरू पर्वत श्रेष्ठ आहे, तसा मंत्रामध्ये हा शिव पंचाक्षरी मंत्र श्रेष्ठ आहे. हा मंत्र म्हणजे केवळ चैतन्य असे परमतत्व, साक्षात परब्रह्म, सर्व तीर्थे व्रते याच्यावरून ओवाळून टाकावीत. हा तारक मंत्र म्हणजेच आत्मप्राप्तीची खाण. कैवल्य मार्गाला प्रकाशित करणारा सूर्य, अविद्यारूपी घोर अरण्याला जाळून टाकणारा ब्रह्मस्वरूप अग्नी, सनकादिक ज्ञानी याच मंत्राचा जप करतात. स्त्री, पुरुष, गृहस्थ, ब्रह्मचारी 4ही वर्णाचे लोक या सर्वांनी
मुख्यत्वे हाच मंत्र जपावा. दिवसा, रात्री, जागेपणी, स्वप्नामध्ये, निद्रा घेत असताना, जाताना, येताना, बोलताना, भांडताना, कार्य करताना या मंत्राचा कुणीही कुठेही कधीही जप करावा. याला कसलाही नियम नाही. या शिवमंत्ररूपी सिंहाची गर्जना कानी पडताच दोषरूपी हत्ती जागीच प्राण सोडतात. त्यांचे क्षणार्धात भस्म होते. हा मंत्र म्हणताना न्यास, मातृकान्यास, विशिष्ट आसन आदी कसलीही आवश्यकता नसते. अहो, प्रेमाने नुसते शिवशिव म्हटले तरी शिवजी समोर उभे राहतात. जे या मंत्राचा अखंड जप करतात त्यांच्यावर त्रिनेत्र शंकर स्वतःच्या शरीराची सावली धरतात. त्यांचे अहोरात्र रक्षण करतात. या मंत्राच्या उपासकांना ते प्रभू मी तुमचा ऋणी आहे असे म्हणतात. पण या महामंत्राचा गुरुकडून विधिपूर्वक उपदेश घ्यावा. गुरु महात्म्य. आता हे गुरु कसे असावेत तेही सांगतो. ते भगवत भक्ती करणारे, वीतरागी, दिव्य ज्ञान असणारे, सर्व कर्मामध्ये तारतम्याने वागणारे, उदार, दयाळू, मित भाषण करणारे, शांत, मानाची अपेक्षा नसणारे, दांभिकपणा नसणारे, अहिंसक व अत्यंत विरक्त असे असावेत. ही गुणलक्षणे लक्षात घेऊनच श्रेष्ठ गुरुकडून नमः शिवाय या मंत्राचा उच्चार ऐकावा. हा मंत्र आपल्याला माहीत असला तरी निर्धारपूर्वक गुरुमुखातूनच घ्यावा. मंत्र म्हणता येतो म्हणून उगाच याचा जप केला तरी तो निष्फळच ठरतो. जे कामी, क्रोधी आणि मदोमत्त आहेत, ज्यांनी गुरुपदेश घेतला नाही, त्यांनी कितीही ज्ञान सांगितले तरी ते व्यर्थच होय. त्यांचे तोंडही पाहू नये. वेदशास्त्राचे अध्ययन करून ब्रह्मविषयक अपरोक्ष ज्ञान असलेले वा संत सज्जन आणि विद्वानाशी त्या संदर्भात कितीही चर्चा केली असली तरी सद्गुरूशिवाय मनुष्य भवसागरातून तरून जात नाही. किंबहुना प्रत्यक्ष देवांनी येऊन जरी रहस्यमय ज्ञान दिले तरी सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय तरुणोपाय नाही. उपनयन झाल्याशिवाय गायत्रीचा जप करतो तो भ्रष्ट आणि अपवित्र होय. वराशिवाय वराळ जसे निरर्थक तसाच हा प्रकार. एखाद्याने अनेक ग्रंथ वाचले तरी त्याचा गर्भवास चुकत नाही. म्हणूनच ज्याला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे त्याने संप्रदायाची परंपरा असलेल्या सद्गुरूंना निर्धारपणे शरण जावे. ज्यांचा पूर्ण संप्रदाय ज्ञात नाही अशांना गुरु करू नये. जन्मजात अंध असलेल्या व्यक्तीला रंगाचे ज्ञान नसते तसेच ते गुरु असतात असो. शिवमंत्राचे पुरश्चरण. शिवमंत्र अत्यंत पवित्र व उद्धारक आहे. त्याचे काशी, कुरुक्षेत्र, नैमिषारण्य, गोकर्ण अशा उत्तम क्षेत्री पुरश्चरण करावे. परमपवित्र शिवस्थाने, विष्णुस्थाने येथे या मंत्राचा सप्रेम जप करावा. याच संदर्भात एक पुरातन कथा सांगतो, ती ऐका. शिवमंत्राचे महात्म्य सांगणारी ही कथा आस्थेने श्रवण करावी. हिच्या आशयावर चिंतन मनन करावे. हिला अनुमोदन द्यावे. त्यायोगे शिवकृपेने सर्व पापे नष्ट होतील. शिवमंत्राच्या प्रभावाची प्रत्यक्ष अनुभूती येईल. ब्रह्महत्यारा असो, वाटमारा करणारा असो वा कोणी तामसी वृत्तीचा असो, या कथेच्या श्रवणाने सर्वच पावन होतात. या संदर्भात एक पुरातन कथा सांगतो. दाशार्य राजांची कथा. फार पूर्वी मथुरा नगरीत परमपवित्र यादव वंशातील दाशार्य नावाचे भूपती राज्य करत होते. ते उदार व सुलक्षणी होते. सर्व राजे त्यांचे स्वामित्व मान्य करत असत, त्यांना कारभार देत असत आणि त्यांना वंदन करत असत. त्यांच्यापुढे नतमस्तक होताना त्या राजांच्या मुकुटातील रत्नांचा प्रकाश त्या महाराजांच्या चरणावर पडत असे. अशा प्रकारे त्या श्रेष्ठ भूपतींनी समस्त भूतलावर आपल्या सत्तेचे जणू पांघरूनच घातले होते. त्यांच्या यशकीर्तीची धवल पताका शरद ऋतूतील पूर्णचंद्राप्रमाणे शोभत असे. अर्थात त्यांची कीर्ती निष्कलंक व निर्दोष होती. सर्व प्रजाजन व ब्राह्मण त्यांच्या कल्याणाचे शुभचिंतन करत असत. शुद्ध पक्षातील द्वितीयेपासून चंद्राची कला जशी वाढत जाते तसे त्यांचे ऐश्वर दिवसेंदिवस वाढत होते. ते विष्णूसारखे सुंदर व तेजस्वी होते. ते सद्बुद्धीरूपी धर्मपत्नीशीच प्रेमळ वार्तालाप करायचे. दुर्बुद्धीरूपी दासीकडे ते ढुंकूनही पाहत नसत. त्यांनी दानरूपी शस्त्राने समस्त याचकांचे दारिद्र्य नष्ट केले होते. ते परशुरामासारखे महापराक्रमी. कुऱ्हाडीचे घाव घातले तरी वृक्ष जसा अचल असतो तसे रणांगणात ते निर्भयपणे उभे राहायचे. ते शत्रूंना प्रलय काळाचा अग्नीच वाटायचे. कोणीही त्यांच्यासमोर टिकत नसे. त्यांना 14 विद्या 64 कला अवगत होत्या. त्यांचे मधुर व गंभीर बोलणे ऐकून प्रजाजनांना आनंद होई.
त्यांची अफाट सेना पाहून सागरही भयभीत व्हायचा. त्यांनी दिलेला शब्दही आकाशातील ध्रुवाप्रमाणे अढळ व अचल असे. काशीच्या राजांच्या रूपवती कन्या कलावती या दाशार्ह राजांच्या पत्नी सरस्वतींनाही त्यांच्या अप्रतिम सौंदर्याचे वर्णन करायला आवडायचे. कलावती या लावण्यरूपी सागरावरची एक लाटच होत्या जणू. त्यांचे डोळे हरणीच्या डोळ्यासारखे होते. ओठ प्रभातीच्या सूर्यबिंबा समान लाल होते. त्या मृदू भाषण करणाऱ्या होत्या. त्यांचा स्वर कोकिळ पक्षाप्रमाणे मधुर होता. त्यांची चाल हंसासारखी डौलदार व कंबर सिंहाच्या कमरेसारखी बारीक होती. त्यांचे मुख पौर्णिमेच्या चंद्रासारखे तेजस्वी होते. त्यांची वेणी पाहून वाटायचे, हा मोठा काळा भुजंग तर नव्हे. त्यांच्या सौंदर्यामुळे त्यांनी धारण केलेल्या अलंकारांनाच शोभा यायची. त्यांचे दात हिऱ्यासारखे झळकायचे. त्यामुळे त्या बोलू लागल्या की भोवताली मंद प्रकाश पडे. त्या सर्व कलामध्ये निपुण होत्या. त्यामुळे त्यांचे कलावती हे नाव सार्थ होते. सौंदर्याच्या खाणीतील सर्वोत्तम रत्न अशा त्या राणी व्यवहार चतुर व हुशार होत्या. त्यांच्या अंगाचा सुगंध सर्वत्र दरवळत असे. त्यांच्या मुखचंद्राकडे कितीही पाहिले तरी राजाचे समाधान होत नसे. त्यांचे डोळे भ्रमर होऊन त्यांच्या सौंदर्यरूपी कमळावर रंजी घालत असत. एके दिवशी राजाचे मन सारखे कलावतीकडे धावत होते. त्यांच्याशी सहवास करण्यासाठी ते आतुर झाले होते. त्यांना बोलवणे धाडले, पण त्या आल्या नाहीत. त्यांच्याशी प्रणय चेष्टा करायला आसुसलेले ते महाराज अक्षरक्ष जाळात सापडलेल्या माशासारखे तळमळत होते. शेवटी ते स्वतःच उठून त्यांच्या महालात गेले, पण त्यांना पाहून त्या प्रसन्न झाल्या नाहीत. ते त्यांना म्हणाले, हे राजनी, हे शृंगारलतिका कलावती, या माझ्याजवळ या. तुमच्या शुभलक्षणी शरीराने मला आलिंगन द्या. तुमच्या सहवासाठी मी आतुर झालो आहे. मला अंगसंग देऊन संतुष्ट करा. मला नाराज करू नका. या मिलनातून तुम्हाला एक उत्तम पुत्र होईल. त्याला पाहून सर्वांना अत्यानंद होईल. तेव्हा त्या म्हणाल्या, स्वामी, मला क्षमा करा. मला स्पर्शही करू नका. आज तुमची इच्छा मी पूर्ण करू शकत नाही. ते म्हणाले, का बरे, माझ्यावर रुसल्या आहात काय? त्या म्हणाल्या, आपल्या प्रिय व्यक्तीवर कोणी रागवतो काय? मी शिवजींची उपासना करीत असल्यामुळे व्रतस्थ आहे, म्हणून तुमच्याशी रममान होऊ शकत नाही. ते म्हणाले, असं काय करता? तुमच्या सहवासाठी मी व्याकुळ झालो आहे. तेव्हा त्यांनी त्यांना समजावले. म्हणाल्या, महाराज, धीर धरा. माझा व्रतनियम मोडायला सांगू नका. स्त्री रोगिष्ट, गर्भवती, ऋतुमती, उपाशी, व्रतस्थ, वृद्ध वा अशक्त असेल तर ती भोगू नये, हे मी तुम्हाला सांगायला नको. पर्वकाळ व व्रताचे दिवस नसतील तर उत्तम काळी उत्तम भोजन करून मगच स्त्रीसंग करावा. समागमाच्या वेळी स्त्री पुरुष तरुण, रूपवान व आनंदी असावेत. त्यांच्या मनात चिंता, उद्विग्नता असू नये. त्यांनी एकमेकावर प्रेम वर्षाव करत सहवासाचा आनंद उपभोगावा, असे जाणकारांनी सांगितले आहे. पण कामवासनेने अंध झालेल्या दार्शहारांनी कलावतीचे बोलणे मनावर घेतले नाही. त्यांनी दोन्ही हात पसरून त्यांना एकदम दृढ आलिंगन दिले. तर काय आश्चर्य! त्यांच्या बाहुपाशात घेताच त्यांचे अंग पोळले. ते क्षणार्धात त्यांच्यापासून दूर झाले. त्यांना मोठा प्रश्न पडला. त्यांनी विचारले, राणी, हे काय नवल आहे? तुमचे अंग इतके तप्त कसे? त्या म्हणाल्या, महाराज, रागू नका. अनुसया पुत्र दुर्वास हे माझे गुरु आहेत. त्यांनी मला शिव पंचाक्षरी मंत्र दिला आहे. त्या गुरुपदिष्ट मंत्राचा अहोरात्र जप केल्याने मी पावन झाले आहे. माझे शरीर तप्त नाही, ते अत्यंत शीतल आहे. तुमचेच शरीर अपवित्र असावे असे मला वाटते. कारण अभक्ष्य भक्षण केलेले असेल, आचरण शुद्ध नसेल तर शरीरही विटाळते. श्रीगुरूंच्या कृपाप्रसादाने मला अंतर्ज्ञान आहे. त्या आधारे मी एवढेच सांगू इच्छिते की तुमच्याकडून जप, तप, शिवपूजन, गुरूंची सेवा असे कोणतेही कर्म घडलेले नाही. त्यामुळे पुढे तुम्हाला दारुण नरकयातना भोगाव्या लागणार आहेत. हे सर्व टाळायचे असेल तर वेळीच सावध व्हा. स्वतःच्या उद्धारासाठी काहीतरी साधना करा. ते ऐकून दाशार्य महाराजांना फार पश्चाताप झाला. त्यांना काहीच बोलवेना. ते कलावतींना म्हणाले, राणी, तुम्ही खरोखरच सद्गुणी आहात. माझ्याकडून अनंत प्रमाद घडले आहेत, हे मी मान्य करतो. म्हणून तुम्हीच मला शिवमंत्र द्या. त्याच्या जपाने मीही पावन होईल. माझी महापापे जळून भस्म होतील. त्या म्हणाल्या, नाथ, मला क्षमा करा. शिवमंत्राची दीक्षा देण्याचा अधिकार मला नाही. कारण शास्त्राप्रमाणे पती हा पत्नीचा गुरु असतो. म्हणून तुम्ही यदकुळाचे मुख्य गुरु गर्गमुनी यांना शरण जा. त्यांच्याकडून शिवमंत्राची दीक्षा घ्या.
ते वसिष्ठ वामदेवासारखे श्रेष्ठ ज्ञानी ऋषी आहेत. त्यांनाही ते पटले. ते राणीसह गर्गमुनीच्या आश्रमात गेले. त्या थोर तपस्वींना वंदन करताना त्यांच्या हृदयात अष्टसात्विक भाव दाटून आले होते. ते नम्रपणे म्हणाले, मुनीश्वर, मी तुम्हाला शरण आहे. माझ्यावर दया करा. शिवमंत्राची दीक्षा देऊन मला कृतार्थ करा. त्यावेळी त्यांचा मनोभाव जाणून गर्गमुनींना करुणा आली. राजा राणींना घेऊन ते यमुना तीरी आले. त्या दोघांना स्नान करायला सांगितले. त्यांचे स्नान झाल्यावर त्यांच्यासह एक मोठ्या वृक्षाखाली बसले. तेथे राजाकडून यथासांग शिवपूजन करून घेतले. तेव्हा त्यांनी गर्गमुनीचीही पूजा केली. त्यांना दिव्य रत्ने व दिव्य वस्त्रे दिली. गुरुदक्षिणा म्हणून अपार द्रव्य दिले आणि अनन्य भावे त्यांचे पाय धरून म्हणाले, गुरुदेवा, कृपा करून मला अनुग्रह द्या. मला शिवदीक्षा देऊन मला धन्य करा. खरोखर जे गुरूंना शरण जातात, त्यांची सेवा भक्ती करतात, त्यांच्या उपदेशाचे निष्ठेने पालन करतात, ते धन्य होतात. पण जे गुरुची वंचना करतात, त्यांच्या नशिबी घोर नरक यातनाच येतात. श्रीगुरूंच्या घरी संकट असताना जो सुखविलासात दंग असतो, त्या मतिमंदाला ज्ञान कसे मिळणार? गुरु म्हणजे ब्रह्मानंदाची सजीव मूर्ती. गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म. जो त्यांची भक्ती करत नाही तो अधम. काही लोक युक्तिवाद करतात, म्हणतात तन मन आणि धन या सर्व नश्वर गोष्टी आहेत. त्या गुरूंना अर्पण करण्यात काय अर्थ आहे? असे ज्ञान पाजळणाऱ्या षंडांना काय म्हणावे? त्या दुरात्म्याचे तोंडही पाहू नये. त्यांची विद्या, त्यांचे ज्ञान, त्यांचे वैराग्य, त्यांची साधना हे सर्व व्यर्थ. त्यांचा धिक्कार असो. असे वक्तव्य करणारा 4 वेद आणि 6 शास्त्रे जाणणारा विद्वान पंडित जरी असला तरी त्याचे पांडित्य निरर्थकच. गाढव पाठीवरून चंदनाचा भार वाहते, पण त्याला त्याचा सुगंध लागत नाही. पळी षड्रस अन्न वाढते, पण तिला त्याची चव कळत नाही. मापाने तांदूळ मोजले जातात, पण भात खाण्याचे सौख्य त्याच्या नशिबात नाही. घाणा उसाचा रस गाळतो, पण त्याची गोडी चाकतात दुसरेच. पात्रात साखर साठवली जाते, पण त्याला तिची माधुरी लाभत नाही. गुरुची वंचना करणारेही तसेच असतात. ते आपल्या ज्ञानाचा, आपल्या विद्वत्तेचा गाढवाप्रमाणे व्यर्थ भार वाहतात. गुरुभक्तीत कितीही आनंद आहे हे त्यांना कधीच कळत नाही. गुरूंना विन्मुख असणारे ते सर्व अभाविक आणि दुर्जन होत. पण दाशार्य राजा तसे नव्हते. ते भाविक, उदार व श्रद्धावंत होते. त्यांचा पश्चाताप खरा होता. त्यांची स्वतःच्या उद्धाराची तळमळ खरी होती. त्यांची शरणता खरी होती. त्यांनी निर्मळ मनाने श्रीगुरूंची षोडशोपचार पूजा केली व आपले मनोगत व्यक्त करून त्यांच्या सन्मुख हात जोडून उभे राहिले. तेव्हा गर्गमुनींनी त्यांना हृदयाशी धरले. आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला. त्यांना नमः शिवाय या शिवपंचाक्षर मंत्राचा उपदेश केला. त्या अनुग्रहाने ते निरुपोत्तम धन्य झाले. त्यांच्या अंतकरणातील अज्ञानाचे निरसन झाले. त्यांना निजबोध झाला. त्याचवेळी एक आश्चर्य घडले. अत्यंत अद्भुत अशा त्या महामंत्राचे सामर्थ्य तर पहा. गुरुमुखातून शिवनाम श्रवण करतात त्याची धग असह्य होऊन राजाच्या शरीरातील असंख्य पापे कावळ्याच्या रूपाने त्याच्या देहातून तडफडत बाहेर पडली. त्यापैकी कित्येक कावळ्याचे पंख जळून गेले होते, तर कित्येक कावळे बाहेर पडता पडता भस्मसात झाले होते. किंचित अग्नी पडताच शुष्क काटेरी झाडांचे वन जसे जळून जाते, तसे शिवमंत्राच्या प्रभावाने त्या राजाच्या शरीरातील सर्व पापे काकरूपाने जळून गेली. ते दृश्य ते स्वतः आश्चर्याने पाहत होते. ते कावळे निघून जाताच आपला देह देवासारखा दिव्य झाला आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांना अतिशय आनंद झाला. आपण जे पाहिले ते सत्य होते की ब्रह्म हेच त्यांना कळेना. त्यांनी गर्गमुनींना विचारले, मुनिश्रेष्ठ, माझ्या देहातून इतके असंख्य कावळे कसे निघाले? माझे रूप इतके दिव्य कसे झाले? ते म्हणाले, राजा, शिवनामाच्या प्रभावाने तुमची अनंत जन्मीची पापे जळून भस्म झाली आहेत. कावळे हे त्याचे प्रतिकात्मक रूप होते. आता तुम्ही पूर्णतः निष्पाप झालेले आहात, म्हणून तुम्हाला हे दिव्य रूप मिळाले आहे. ते ऐकताच त्यांचे हृदय कृतज्ञतेने भरून आले. ते अत्यंत प्रेमाने गुरुस्तव करू लागले. म्हणाले, गुरुदेव, तुम्ही धन्य आहात. धन्य धन्य तो शिवमंत्र. तुम्ही पंचमहाभूतांची झाडणी करून मला सावध केलेत. माझ्या अन्नमय, प्राणमय, मनोमन आणि विज्ञानमय या 4ही देहाचे निरसन करून मला पावन केलेत. 25 तत्वांचा समूह असलेले हे शरीर व याला क्रमप्राप्त असलेले जन्ममरण या दुष्ट चक्रात मी अनंत काळ सापडलो होतो. क्रोधरूपी महिषासूर मला ग्रस्त करायचा. कामरूपी वेताळ मला घुसळून काढायचा. आशा, इच्छा, तृष्णा, कल्पना, भ्रांती, विस्मृती, वासना अशा नानाविध या क्षणी व जखनी माझी विटंबना करायच्या. हा सगळा मायेचा पसारा, याचे तुम्ही क्षणार्धात निरसन केलेत. तुम्ही कितीही दयाळू आहात. पंचाक्षरी मंत्र किती श्रेष्ठ आहे.
त्याचा उपदेश करून तुम्ही मला उपकृत केलेत. या मंत्रप्रभावाने मला सहस्त्र जन्माचे ज्ञान झाले. मी केलेली सर्व पापे काकरूपाने जळून गेली, तेही प्रत्यक्ष पाहिले. प्रत्येक जन्मात मी अनेक दुष्कृत्य केली आहेत. कधी सुवर्ण चोरले, कधी अभक्ष्य भक्षण केले, कधी मद्य प्यायलो, कधी परस्त्रीशी संबंध ठेवले, तर कधी गुरुनिंदेसारखी महापाप केले. गोहत्या, ब्रह्महत्या, स्त्रीहत्या, गुरुहत्या, अधर्मचरण, ब्राह्मणांचा छळ, परनिंदा, पशुहिंसा, अयोग्य स्त्रियांशी गमन, तर कधी धर्माचा लोप केला. काय हे दुष्कर्म! मी मित्रांचा द्रोह केला, गुरूंचा, विश्वांचा, इतकेच नव्हे तर वेदांचाही द्रोह केला. मी मंदिरे पाडली, कोणालाही छळून त्यांचा वंशनाश केला व अन्नदान करताना दुष्टव्याने पंक्तीभेद केला. अधिक काय सांगू, मी शिव आणि विष्णू यांच्यातही भेद केला. मी दुसऱ्याचे ज्ञान माझे ज्ञान म्हणून सांगितले, ग्रंथाची चोरी केली, पक्ष्यांना ठार मारले आणि पाखंड मते मांडून मिथ्या वाद घातला. मी तू असा भेदभाव केला, भ्रष्ट अशा साधन मार्गाचा पुरस्कार केला. मी स्त्रीलंपट होतो, दुराचारी होतो, उपचारकर्त्याशी कृतज्ञपणा केला, दुसऱ्यांचे द्रव्यहरण केले. मी भ्रष्ट कर्माचे आचरण केले, तीर्थाची निंदा केली, स्वतःच्या स्वार्थासाठी गुरूंचा छळ केला, मात्या पित्यांची हत्या केली, दीनदुबळ्यांना मारले, सज्जनांना त्रास दिला, उभे पिके जाळली, गोत्रातील लोकांचा वध केला, प्रत्यक्ष बहिणीला जीवे मारले, सर्वांशी दृष्टपणे केला, कन्या, गायी, घोडे, रस यांचा विक्रय केला, गावीच्या गावी जाळली, भ्रूणहत्या केल्या, अनेकदा आत्मघातही केला. गुरुदेव, ही माझी जन्मजन्मीची महापापी होती. क्षुद्र पापांची तर गंतीच होऊ शकत नाही. तथापि काहीतरी पुण्य गाठीशी होते म्हणून हा नरदेह लाभला. राज्यपद मिळाले, गुरु प्रताप प्रत्यक्ष अनुभवता आला. सर्व पापातून मुक्त झालो, देह शुद्ध झाला, मन शुद्ध झाले आणि माझाही उद्धार झाला. श्री गुरुच्या प्रसादाने भवसागर तरलो. अशा प्रकारे दाशार्य राजांनी गर्गमुनीची अपार स्तुती केली आणि त्यांचा निरोप घेऊन ते मथुरेस आले. राणी कलावती खरोखर चतुर होत्या. त्यांनी आपल्या स्वामीचा उद्धार केला. नंतरच्या काळात ते भूपती गुरुपदिष्ट शिवपंचाक्षर मंत्राचा नित्य जप करू लागले. त्यामुळे शिवकृपेने त्यांचे राज्य वाढले. तेथे कधीही दुष्काळ पडला नाही. धनधान्याची संपत्ती आली. वैधव्य, अपमृत्यू, रोगराई या गोष्टी हद्दपार झाल्या. लोक सुखी झाले. त्यानंतर कलावतींना आलिंगन देताना दारशहारांना कधीही दाहकता जाणवली नाही. त्यांनी लोकांना शिवभक्तीला लावले, शिवोपासनेसाठी प्रोत्साहित केले. त्या देशामध्ये घरोघरी शिवपूजन, शिवकीर्तन, रुद्राभिषेक व ब्राह्मण भोजने होऊ लागली. अशा प्रकारे त्या राजांनी प्रदीर्घ काळ सुखाने राज्य केले व प्रजेला आनंदात ठेवले. दाशार्य राजांचे हे आख्यान जे लिहितील, ऐकतील, वाचतील आणि या ग्रंथाचे संरक्षण करतील, याच्या पठणाला प्रोत्साहन देतील, त्यांचा प्रपंच सुखाचा होईल. त्यांना कसलीही कमतरता भासणार नाही आणि भगवान शंकर स्वतः त्यांचे रक्षण करतील. जे लोक शिवमहात्म्य वर्णन करतील ते धन्य होतील. यापुढील कथा अमृतापेक्षा गोड आणि सुरस आहे. चतुर पंडित, प्रेमळ गुरुभक्त व ज्ञानीजन ती श्रवण करोत. पूर्ण ब्रह्मानंद स्वरूप असे ते शूलपाणी श्रीधर कवींच्या मुखाने स्वतःच ही कथा वधवून घेत आहेत, यात संशय नाही. श्रीधरांना वरदान देणाऱ्या पांडुरंगांनीही आपल्या मस्तकी शिवलिंग धारण केले आहे. ब्रह्मानंद हा परिपूर्ण व अभंग असतो. त्याचा कधीही बेरंग होत नाही. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेला शिवलीलामृत हा कथाभाग सज्जनांनी नेहमी श्रवण पठण करावा, अशी विनम्र प्रार्थना आहे. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 1 समाप्त. ओम नमः शिवाय.